अमरावती शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच फळांचा राजा आंबा बाजारपेठांमध्ये दाखल झालाय. अमरावती शहरात उन्हाळ्याची सुरुवात होताच आंब्याच्या बाजाराला जोरदार उठाव मिळालाय. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारच्या आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ग्राहकांकडूनही आंब्याला मोठा प्रतिसाद मिळत असून उन्हाळ्यातील पाहुणचार, आंब्याचा रस आणि पारंपरिक खाद्य संस्कृतीमुळे मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या अमरावतीतील सर्वाधिक विक्री होत असलेला आणि ग्राहकांची पसंती मिळविणारा आंबा म्हणजे बदाम आंबा आहे. कमी दर, गोड चव आणि सहज उपलब्धता यामुळे सर्वसामान्य ग्राहक बदाम आंब्याला अधिक पसंती देत आहेत. तर दुसरीकडे रत्नागिरी आणि देवगड येथून येणारा प्रसिद्ध हापूस आंबा बाजारातील सर्वात महागडा आंबा ठरत आहे. सध्या हापूस आंब्याचा दर 300 ते 400 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला आहे. मात्र उच्च दर असूनही ग्राहकांकडून त्याला मोठी मागणी कायम आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातून येणारा दसरी, गुजरातमधील लालपट्टा, आंध्र प्रदेशमधील चेरकुलस आणि हैदराबादचा राजापुरी आंबा देखील अमरावतीच्या बाजारात दाखल झालाय. विविध चव, सुगंध आणि आकारांमुळे ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध झालेत. उन्हाळ्यात आंब्याच्या रसाला विशेष महत्व असते. विशेषतः विदर्भात नवविवाहित मुलीला माहेरी आंब्याच्या रसासाठी बोलविण्याची परंपरा आजही जपली जाते. त्यामुळे आंबा हा केवळ फळ नसून सांस्कृतिक परंपरेचाही एक महत्वाचा भाग असल्याचे चित्र अमरावतीत पाहायला मिळते.